अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। देवदत्त श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आज मी नवीन प्रकरण भृगुवल्ली हे सुरू करत आहो आणि मागच्या वेळेस मी त्याचे साधारण थोडक्यात परिचय दिला, तर आता आज पुन्हा एकदा परिचय व्यवस्थित देणार का हा विषय काय काय आहे, आपल्याला त्याच्यावर कशा कशाचं चिंतन करायचंय। मागचा जो विषय होता ब्रह्मानंद वल्ली होता आणि त्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाचं विवेचन सगळं केलं होतं आणि ब्रह्मतत्वाची व्याख्या, त्याचा विस्तार आणि पंचकोशाच्या माध्यमातून ब्रह्मतत्वाचं शेवटचा जो कोश आहे तो आनंदमय कोशामध्ये ब्रह्मतत्व कसं आहे, तर ते ब्रह्म उच्च प्रतिष्ठा असं म्हटलंय, तर त्या पक्षाची कल्पना करून त्याचा आधारभूत तत्व हे ब्रह्मतत्व आहे असं आपण त्या ठिकाणी पाहिलंय। तेव्हा ह्या भृगुवल्लीचं आता आपण याच्यामध्ये सुरुवात करणार आहोत की भृगुवल्ली या ब्रह्मतत्वाच्या ज्ञानाचं आपल्याला त्या ठिकाणी अवलंबन करणे आणि त्याचा आपल्याला साधना करणे हा विषय आहे। तर या विषयाची सुरुवात ही हा भृगु ऋषी जो आहे तो त्याचे पिताजी वरुण हे वरुणास हे हा ब्रह्मविद्येशी म्हणजे ब्रह्मतत्व काय असा तो प्रश्न विचारून त्या ठिकाणी त्याचे वडील वरुण हे जे आहे ते त्यांना ब्रह्म उपदेश करतात। तर ह्याची मागची लिंक कशी आहे की सत्य, ज्ञान आणि अनंत असे या तीन लक्षणाने युक्त असलेले हे जे ब्रह्मतत्व आहे ते तत्व कसं कसं या पूर्ण पंचकोशापर्यंत आलं याचा आपण मागच्या ब्रह्मानंद वल्लीमध्ये आपण हे पूर्ण विस्ताराने त्याचा अध्ययन केलं। तर हे जे काही ब्रह्मतत्व आहे हे शब्द तन्मात्रापासून आकाशापर्यंत आणि आकाशापासून पंचमहाभूत झाले आणि पंचमहाभूतामध्ये शेवटी पृथ्वी तत्वामध्ये अन्नमय पर्यंत आपण आलो आणि अन्नमय कोशामध्ये हा पूर्ण पंचमहाभूत कसे आहेत आणि त्याच्यामध्ये ते ब्रह्मतत्व कसं आहे। त्या पंचमहाभूतामध्ये असलेल्या त्या ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्मतत्वानी प्रवेश केला आणि मग ते ब्रह्मांड जे आहे हे सविशेष ब्रह्म झालं आणि सविशेष ब्रह्माच्या रूपाने ते उपलब्ध झालं आणि त्यात पृथ्वी तत्व जे आहे ते पृथ्वी तत्वामध्ये हे पंचमहाभूत आले आणि या पृथ्वी तत्वामध्ये ते ब्रह्मतत्व आहे। तेव्हा हे सविशेष ब्रह्म असं जे आहे ते या समग्र कार्यरूपाने ते अभिव्यक्त झालं आणि अशा या अन्नमय कोशाचा संबंध त्या पंचमहाभूताशी कसा आहे हे आपण सांगितलं। आणि मग हे ब्रह्मांडामध्ये ह्या ब्रह्मतत्वाशिवाय दुसरं काहीच नाही, तेच सर्वत्र आहे आणि ते ब्रह्मांडच मी आहे ही साधनेचं परिणिती आहे। ही साधना अशी साध्य करायची आहे की यामध्ये ब्रह्मतत्वाचं आकलन आहे आणि संबंध ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्मतत्व आहे आणि ते ब्रह्मतत्व मीच आहे, म्हणजे हे संबंध ब्रह्मांडामध्येच मी आहे ही आपल्याला तिथे अनुभूती घ्यायची आहे असं हे प्रकरण आहे। कारण या ब्रह्मांडामध्ये त्या ब्रह्मतत्वाचा अनुप्रवेश झाला असं आपण म्हटलं की प्रवेश झाला आणि त्याच्यात ते चैतन्य निर्माण झालं। तर आपण हे पाहतो की जेव्हा जलधारा पर्जन्याच्या प्राप्त होतात तेव्हा ह्या ठिकाणी सुद्धा या पृथ्वीवर चैतन्य कसं व्यक्त होतं हे आपण अनुभवतो नेहमी। तर अशा प्रकारचं ज्ञान असणारा तो काही साधक आहे, त्या साधकाचं हे सर्व शुभ अशुभ कर्माचं आणि जन्म मृत्यूच्या चक्रामधून भ्रमण करण्यास भाग पडण्यापासून तो मुक्त होतो। ह्याकरता ते ब्रह्मतत्वाचं आकलन करायचं आहे आणि अशा रीतीने त्या आनंदवल्लीचा आपण पूर्ण विषय विस्ताराने सांगून त्यामध्ये शेवटी उद्धाराचा मार्ग सांगितला। आता इथून जे आपल्याला पुढे पाहायचंय ते म्हणजे ब्रह्मविद्येचं साधन कसं करायचंय आणि ह्या ब्रह्मविद्येच्या साधनाचं तप कसं करायचंय ह्याचं निरूपण केलेलं आहे। तेव्हा प्रारंभी ह्या अन्नविषयक उपासने देखील यामध्ये वर्णन केलं आहे, त्यासाठी ही भृगुवल्ली ह्या नवीन प्रकरणाचा आपण आरंभ करत आहोत। तेव्हा ब्रह्मानंद वल्लीमध्ये ब्रह्मविद्येचं निरूपण केल्यानंतर भृगुवल्लीमध्ये त्या ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीसाठी जी साधना सांगितली गेली आहे त्यात मुख्य साधन हे पंचकोश विवेकासंबंधी विवेचन केलेले। ह्या पूर्ण प्रकरणामध्ये या पंचकोशाचा संबंध आलेला आहे। पंचकोशाचा संशोधन करत करत त्याचा विवेक करत शेवटी ब्रह्मतत्वाची प्राप्ती ही ह्या भृगु ऋषीला कशी होते ही या वरुण व भृगु यांच्या संवादाचं आख्यान इथे दिलेलं आहे आणि त्या संवादाच्या माध्यमातून या भृगु ऋषीला या पंचकोशाचं संशोधन करताना अंततः ब्रह्मतत्वाची प्राप्ती कशी होते असा हा विषय आहे। तेव्हा त्या ब्रह्मतत्वाचा जो जिज्ञासू हा भृगु आहे तो आपल्या पित्याजवळ जाऊन असा प्रश्न करतो की ज्यापासून हे सर्व भूत उत्पन्न होतात
ज्यापासून भूतमात्र म्हणजे पंचमहाभूत आणि सर्व जीव मात्र हे जिवंत राहतात आणि त्यातच शेवटी विलीन होतात, असं जे काही तत्व आहे तेच ब्रह्मतत्व आहे आणि त्या तत्वाबद्दल तुम्ही मला उपदेश करा, असं ते वरुण देवाला सांगतात. वरुण देवाने असं सांगितलं. आता वरुण देवाने काय सांगितलं की अन्न, प्राण, चक्षु, श्रोत्र आणि मन आणि वाणी हे 6 जे आहेत, हे 6 तत्व सांगितले. अन्न, प्राण, चक्षु, श्रोत्र, मन आणि वाणी हे ब्रह्मतत्वाच्या उपलब्धीचे 6 द्वार आहेत, 6 मार्ग आहेत, असं दाखवून भृगूला त्यांनी तप करायला सांगितले. आणि त्यांनी सांगितलं की मुख्यतः अन्न हेच ब्रह्म आहे, अशा प्रकारची तू धारणा ठेवून तुझं तपश्चर्या कर. आणि वरुणाने त्याला सांगितलं की तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व, तपो ब्रह्म हा तपच ब्रह्म आहे, तपानेच ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त होतं. तेव्हा तू तप कर, कारण हा सिद्धांत सांगितला की तपानेच ब्रह्मतत्व प्राप्त होतं. ह्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मतत्व जे आहे हा स्वतःने अनुभव घ्यायचा विषय आहे. तो केवळ चर्चेचा विषय नाहीये किंवा त्याची केवळ शाब्दिक व्याख्या करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष तुम्हाला तपश्चर्या करून त्याचं प्रत्यक्ष स्वतःच्या अंतःकरणातून, स्वतःच्या पूर्ण पंचकोशाच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान घ्यायचं आहे. म्हणून तपश्चर्याचं महत्व सांगितलंय. आणि मग भृगूमध्ये हे सगळं सगळं सांगत असताना वारंवार संदेह निर्माण झालेला दाखवला आणि वारंवार भृगूने पुन्हा पुन्हा त्यांना प्रश्न विचारला आणि भृगूला पुन्हा पुन्हा त्यांनी तपश्चर्या करायला सांगितली, असा हा विषय आहे. आणि त्याच्यानंतर अनुक्रमे प्राण, मन, विज्ञान आणि आनंद हे पुढचे 4 कोशाचं मध्ये ब्रह्मतत्व कसं आहे याचा इथे अभ्यास झालेला आहे. आणि ब्रह्मज्ञानाचं जे प्रथम द्वार काय आहे, तर पहिला जो कोश आहे अन्न, म्हणून अन्नाबद्दल फार अतिशय महत्व दिलेलं आहे की ज्यामध्ये उपनिषद हे ह्याच्यामध्ये शेवटी असा आदेश करतं की अन्न हे ब्रह्म आहे, अन्नाची निंदा करू नका, अन्नाचा तिरस्कार करू नका. आणि अन्न संग्रह हे अतिथीला अन्नदान करण्याकरता विपुल प्रमाणात ठेवावा आणि त्याची कधीही उपेक्षा करू नये. आणि आलेल्या अतिथीला हा सर्वतोपरी सत्कार करून आपण स्वतः अन्नवान व्हावं आणि त्याला अन्न, जल ह्या वस्त्र, अलंकार ह्याच्याने सर्वांना, सर्व अतिथीचा सत्कार करावा. असा मनुष्य हा अन्नवान, कीर्तिमान, प्रजा, पशु आणि ब्रह्मतेजाने संपन्न होतो, असा हा विषय आहे. आणि अशा प्रकारे या भिन्न भिन्न तत्वांचा आश्रय घेऊन आणि त्याप्रमाणे उपासनाचं विधान सांगितलं आहे ह्या विषयामध्ये. त्या विधानाच्या अनुसार त्या उपासनेचे महत्व सांगितले आणि उपासनेच्या द्वारा जेव्हा साधकास त्या परमात्म्याचा वारंवार आणि विविध तरल पातळीवर अनुभव येतो, त्यावेळेस त्या सर्वोच्च अशा त्या लोकोत्तर आनंदाची त्याला प्राप्ती होते. त्यावेळेस त्या भृगु ऋषीची एक उन्मनी अवस्था येते आणि तो कृतकृत्य झाल्याचा त्याला अनुभव येतो. आणि शेवटी तो विस्मयकारक गाणं म्हणतो की अहमन्नम 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 अहमन्नादो 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 अहमन्नादः अहम श्लोक कृतः अहम श्लोक कृतः कृदम इत्यादी. असा त्याची उन्माद असा त्याच्यामध्ये आलेला असतो की त्याला तो आनंद, ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर जी स्थिती आहे त्याचं ते पुढे वर्णन केलंय. आणि त्या स्थितीमध्ये त्यांनी हे गायन केलेलं आहे आणि तो कृतकृत्य झाला असा हा अनुभव ह्या पूर्ण प्रकरणात आहे. तेव्हा ही आध्यात्मिक तपस्येचा हा जो काही संग्राम आहे आणि ही तपसाध्य हा भगवंत जो आहे तो भगवंताची कृपा प्राप्त झाल्यानंतर जो विजयाचा उद्घोष त्यांनी केला आहे, अशा प्रकारे अध्यायानंतर असा निष्कर्ष प्राप्त होतो की उपनिषदामध्ये मुख्य प्रयोजनच हे ब्रह्मज्ञान कसं प्राप्त व्हावं, ब्रह्मतत्वाची कशी प्राप्ती व्हावी आणि आनंद कसा प्राप्त व्हावा, असा हा उपनिषदाचा हा पूर्ण उद्देश आहे. तेव्हा या पूर्ण प्रकरणामध्ये आपण कुठले कुठले मुद्दे घेणार आहोत हे मी थोडक्यात सांगतो. की पहिला मुद्दा जो आहे तो भृगूचा आपल्या पित्यास वरुण देवास ब्रह्मतत्व प्राप्तीविषयी प्रश्न विचारलाय आणि वरुण देवाने त्याचं उत्तर दिलंय. काय उत्तर दिलंय की अरे अन्न हेच ब्रह्म आहे, त्यातलं ब्रह्मलक्षण पहा. प्राण हेच ब्रह्म आहे, त्यातलं ब्रह्मलक्षण पहा. मन हेच ब्रह्म आहे, त्यातलं ब्रह्मलक्षण पहा. विज्ञान हेच ब्रह्म आहे, त्यातलं ब्रह्मलक्षण पहा. आणि आनंद आनंद हेच ब्रह्म आहे आणि हेच अंतिम ब्रह्म आहे, म्हणून त्यातलं ब्रह्मलक्षण पहा. आणि तू पुढचा मुद्दा असा की अन्नाची तू निंदा करू नको, अन्नाचा त्याग करू नको, अन्न संचयाचं व्रत ठेव, ग्रहागत अतिथींना आश्रय आणि अन्नजलाने तृप्त कर,
आदित्य आणि देहोपाधी असलेले जी चेतना आहे त्या दोन्हीमध्ये एकता कशी आहे हे शेवटी सांगून ब्रह्मवेत्ताद्वारे हे गायलेले सामगान सांगून शांतीपाठ केलेले आहे. असं हे पूर्ण प्रकरणाचा हा परिचय झाला. आता आपण प्रत्यक्ष ह्या विषयामध्ये प्रवेश करू आपण की ही भृगुवल्ली जी आहे ही वरुणाने आपला पुत्र भृगु ऋषीस ज्या ब्रह्मविद्येचा उपदेश केला आहे त्याचेच ह्या वल्लीमध्ये वर्णन केले असल्यामुळे या वल्लीचे नाव हे भृगुवल्ली आहे. आता आपण प्रथम अनुवाकाला प्रारंभ करू. श्लोक असा आहे की भृगवै ही वारुणी ही वरुणम पितरमुसार अधि भगवो ब्रह्मेति तस्मा एत प्रोवाच अन्नं प्राणं चक्षु श्रोत्रं मनो वाचम इति तम होवाच यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिः संविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति स तपो अप्तप्यत स तपस्तपत्वा. आता याचा अन्वय मी वाचतो आणि अर्थ वाचतो. वै वारुणी ही भृगु पितरम वरुणम उपससार भगवः ब्रह्म आदि इति तस्मै एतत् प्रोवाच अन्नं प्राणं चक्षुः श्रोत्रं मनः वाचम इति तमः उवाच वै इमानि भूतानि यतः जायन्ते जातानि येन जीवन्ति प्रयन्ति यत् अभिसंविशन्ति तत् विजिज्ञासस्व तत् ब्रह्म इति स तपः अत्तप्यत सह तपः तप्त्वा. असा त्याचा अन्वय आहे. आता याचा शब्दशः अर्थ सांगून आपण विस्तार पाहूया. शब्दशः अर्थ असा आहे की हे प्रसिद्ध आहे की वरुणाचा पुत्र भृगु आपला पिता वरुणाच्या जवळ गेला आणि विनयपूर्वक बोलला की भगवन मला ब्रह्मतत्वाचा उपदेश करा. या प्रकारे प्रार्थना केल्यावर वरुणाने असे सांगितले की अन्न प्राण नेत्र श्रोत्र मन आणि वाणी अशा या 6 स्थानापासून या ब्रह्मतत्वाची ही प्राप्ती होते. हे 6 स्थान हेच ब्रह्मतत्वाच्या उपलब्धीचे द्वार आहे असं त्याने समजावून सांगितलं. आणि पुढे वरुण असा म्हणाला की निश्चितच हे सर्व प्रत्यक्ष दिसणारे प्राणी ज्याच्यापासून उत्पन्न होतात, उत्पन्न झाल्यावर ज्याच्या आश्रयाने जिवंत राहतात आणि शेवटी ज्यामध्येच अंतकाळी प्रयाण करतात व ज्यामध्ये प्रवेश करतात त्या तत्वास जाणण्याची इच्छा करावी, कारण तेच ब्रह्म आहे. आता हे विधान जे केलंय ना ते आपण पुढे विस्ताराने पाहू. अशा प्रकारे पित्याचे निवेदन श्रवण केल्यावर भृगु ऋषीने तप केले व तप केल्यानंतर पुढे काय झाले हे पुढील अनुवाकामध्ये सांगितले. आता हे शब्दशः अर्थ आहे, याचा थोडा विस्तार मी करतो की भृगु नावाचे जे प्रसिद्ध ऋषी होते जे वरुणाचे पुत्र होते त्या भृगु ऋषींच्या मनात परमात्म्यास जाणण्याची व प्राप्त करण्याची उत्कट जिज्ञासा इच्छा निर्माण झाली. तेव्हा ते ऋषी आपल्या पिता वरुणाकडे गेले. त्यांचे पिता वरुण वेदांचे जाणकार होते व ते ब्रह्मनिष्ठ महापुरुष होते. तेव्हा ते तीव्र जिज्ञासू भृगु ऋषी यांना अन्य कोणी आचार्याकडे जाण्याची आवश्यकता झाली नाही. आपल्या पित्याजवळ जाऊन भृगूने अशी प्रार्थना केली की भगवन ब्रह्मतत्व जाणून घ्यायची तीव्र इच्छा मी करत आहे, तेव्हा आपण कृपा करून ब्रह्मतत्वाचे संपूर्ण ज्ञान व उपासना विद्या प्रदान करावी. तेव्हा वरुणाने भृगूस सांगितले की हे पुत्र, अन्न प्राण नेत्र श्रोत्र मन व वाणी हे सर्व ब्रह्मतत्वाच्या उपलब्धीचे द्वार आहेत. या सर्व स्थानामधूनच ब्रह्मतत्वाचीच सत्ता स्फुरित होत असते. त्याचबरोबर वरुणाने असे पण सांगितले की हे प्रत्यक्ष दृश्यमान असणारे जे सर्व प्राणी ज्याच्यापासून उत्पन्न होतात, उत्पन्न झाल्यावर ज्याच्या सहाय्याने किंवा आश्रयाने जिवंत राहतात व जीवन उपयोगी क्रिया करण्यास समर्थ होतात आणि शेवटी महाप्रलयाच्या वेळी ज्याच्यामध्ये विलीन होतात, त्या तत्वास जाणण्याची इच्छा कर व त्या तत्वास प्राप्त करण्याची तीव्र उत्कट इच्छा कर, तेव्हाच तुला ते तत्व हे ब्रह्म आहे असं लक्षात येईल. तेव्हा याने ब्रह्मतत्वाची या ठिकाणी व्याख्या सांगितली आहे की ब्रह्मतत्व कसं ओळखायचं, तर ज्याच्यापासून संबंध हे ब्रह्मांड निर्माण झालं, जीवसृष्टी निर्माण झाली, ज्याच्या आश्रयाने ही जीवसृष्टी जिवंत राहते आणि ज्याच्यामध्ये शेवटी ही जीवसृष्टी विलीन होते,
हे 3 त्या ठिकाणी निकष सांगितलेत. या 3 निकषाचा तू अभ्यास कर आणि तू ज्यावेळेस तप करायला जाशील त्यावेळेस या 3 गोष्टीचं तू अध्ययन कर, तेव्हा तुला ब्रह्मतत्व प्राप्तीची दिशा प्राप्त होईल. म्हणजे ही त्यांनी पहिल्यांदा या 3 गोष्टी सांगितल्या आणि अशा प्रकारे पित्याचा हा उपदेश प्राप्त झाल्यावर भृगु ऋषीने ब्रह्मचर्य, आता इथे तप म्हणजे काय हे थोडक्यात सांगितलंय, अजून पुढे विस्ताराने बघू आपण तप म्हणजे काय. तर तप म्हणजे काय, तर पहिल्यांदा ब्रह्मचर्य, शमदम इत्यादी नियमाचे काटेकोर पालन करणे हा एक तपाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. की त्या ठिकाणी शमदम इंद्रिय आणि मन या दोन्हीवरही नियंत्रण ठेवणे आणि ब्रह्मचर्य पालन करणे हे तप आहे. आणि समस्त भोगांचा त्याग करून अत्यंत संयमपूर्वक आचरण अवलंबन करीत त्यांनी पित्याच्या उपदेशावर चिंतन केलं. म्हणजे या ठिकाणी आचरण आणि धारणा या दोन्हीमध्ये हा संयम आणि समत्व स्थिती आल्याशिवाय तुम्हाला तपस्या तुमची पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून तपस्येमध्ये पहिल्यांदा ब्रह्मचर्य, शमदम हे सगळे नियम पालन करणे, अनासक्त निष्काम भाव ठेवणे आणि आपलं चिंतन करण्याकरता अंतःकरण शुद्ध ठेवणे आणि मग चिंतनामध्ये आपली जी बुद्धी आहे ती बुद्धीचा जो स्तर आहे तो स्तर वरचेवर तरल पातळीवर नेणे, याला तपश्चर्या असं म्हटलेलं आहे. तपश्चर्या याचा अर्थ केवळ डोळे झाकून ध्यान धारणा असा नाहीये, तर तपश्चर्याचा अर्थ आचरण धारणा या दोन्हीशी संबंधित आहे. आणि त्या ठिकाणी बुद्धितत्व जे आहे ते अतिशय तरल पातळीवर नेणे. बुद्धी सुद्धा ही देहबुद्धी असते, मनाच्या अनुसार धावणारी पण बुद्धी असते, इंद्रियाच्या अनुसार धावणारी भोगबुद्धी पण असते आणि ती निर्णय घेणारी विवेक बुद्धी असते आणि ज्याच्यामध्ये प्रज्ञा जागृत झाली आहे अशी ही बुद्धी असते. आणि ज्या ठिकाणी आत्मबुद्धी म्हणजे आत्मतत्वाचं चिंतन करण्याकरता योग्य असणारी अशी ही बुद्धी असते. तर त्या बुद्धीला एकानंतर एक तरल स्थितीवर घेऊन जाऊन त्या बुद्धीचा विनियोग ब्रह्मतत्व प्राप्ती करता करणे म्हणजे तप आहे, असे हे तपाचा अर्थ कळायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ह्या ब्रह्मनिष्ठेचं स्वधर्माचरण करत हे ऋषींनी जे तप करत करत जे आचरण होतं आणि जी धारणा होते आणि ते चिंतन होतं त्याला तप असं म्हटलंय. तेव्हा असं तपाचरण केल्यावर पुढे काय काय होते हे पुढील अनुवाकामध्ये आपण बघूया. आता याच्यामध्ये ही जी काही सांगितलेली गोष्ट आहे याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला आणखी थोड्याशा विस्ताराने पाहावं लागेल. की इथे प्राण, चक्षु, श्रोत्र, मन आणि वाणी अशा 6 गोष्टी सांगितल्या. ह्या 6 गोष्टीमध्ये आपल्याला तरल स्थितीमध्ये हे ब्रह्मतत्व, आता हे अन्न जे आहे हे तर पहिल्यांदा मूलभूत गोष्ट आहे. ह्या अन्नावरच आपण जगत असतो आणि त्यामुळे अन्नामध्येच हे ब्रह्मतत्व आहे हे आपल्याला समजेलच. पण प्राणाला सुद्धा संयमित केला तरी ब्रह्मतत्व समजू शकतो, कारण त्या ठिकाणी अंतःकरण पवित्र होतं आणि तुम्हाला स्वस्थानावर जाण्याचा मार्ग मिळतो. चक्षु, आता चक्षु म्हटल्यानंतर चर्मचक्षु आहेत, मनश्चक्षु आहेत, बुद्धिचक्षु सुद्धा आहेत आणि आत्मचक्षु आहेत. हे सगळे चक्षु झाले, श्रोत्र झाले, मन आणि वाणी झाली. ह्या सर्व माध्यमातून तुम्हाला तरल स्थितीमध्ये जाण्याकरता मदत होते. म्हणून हे 6 जे द्वार आहेत हे 6 द्वार त्यांनी सांगितले की, आणि पुढे त्यांनी ती व्याख्या केली की ज्याच्यापासून सर्व भूतमात्र उत्पन्न होतात, जगतात आणि ज्याच्यामध्ये शेवटी मिळून जातात ते ब्रह्मतत्व हे लक्षात ठेव असं सांगितल्यानंतर ती गोष्ट लक्षात ठेवून भृगु नावाचे जे ऋषी होते तर त्यांनी याला भृगु वारुणी असा शब्द आहे, वारुणी शब्द दिले. वारुणी म्हणजे काय की वरुणाचा पुत्र म्हणजे वरुणाचा पुत्र जो आहे त्याला वारुणी असा शब्द वापरलाय. तसं वासुदेव हा शब्द कसा आहे की वसुदेवाचा पुत्र वासुदेव आहे, तसं वरुणाचा पुत्र हा वारुणी आहे. म्हणून ही भृगुवारुणी असा शब्द त्या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा प्राचीन काळी काय होतं की गुरु हा बाहेर कुठे वेगळा नसे, पिता हाच गुरु मानला जात असे. पिता साधारणतः तो ज्ञानीच असतो, ज्ञानीच असायचा आणि म्हणून घरीच सर्व विद्या पुत्राला प्राप्त व्हायची. घरी वडिलाकडून जेव्हा विद्या प्राप्त होत असते तेव्हा बाहेर जाऊन कुठल्या गुरुकडून ती विद्या प्राप्त करण्याची आवश्यकता होत नाही. आणि म्हणून इथे भृगु ऋषी सुद्धा हे आपल्या पित्याकडूनच ही विद्या घेण्याकरता हे तयार झालेले असतात. आणि वडील कसे असतात तर ते मात्र अक्षरशः जीव ओतून अगदी शिकवत असतात. वडिलाची वागणूक सुद्धा अहोरात्र हा मुलगा पाहत असतो आणि त्या आचरणातून सुद्धा तो अनुकरण करतो आणि त्याच्यातूनही त्याला विद्या मिळते. त्यामुळे अनेक गोष्टी खऱ्या अर्थाने शिकायला मिळतात.
म्हणून पूर्वी पिढ्यानपिढ्या असलेले जे ज्ञान आहे ते ज्ञान अतिशय हे सरस असायचं. ही पूर्वीची पद्धत होती. म्हणून पिढीजात ज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ ज्ञान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही त्या वेदकाळामध्ये अशा प्रकारचं ज्ञान हे वडिलांकडून मिळायचं. व वडिलांच्या जवळ शिकण्याची पद्धत कशी होती ही इतक्या प्राचीन काळात भृगु ऋषीच्या या सर्व पूर्ण त्यांची जी भूमिका आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल की त्याचा पिता जो वरुण आहे तो आत्मज्ञानी आहे, तो ब्रह्मज्ञानी आहे. आणि भृगु त्याला म्हणाला की मला ब्रह्म म्हणजे काय ते शिकवा. ब्रह्म म्हणजे काय ते पटकन सांगता येण्यासारखं नाही असं वरुण म्हणतो. आणि वरुण असं म्हणतो की तो खरोखरच ब्रह्मज्ञानी होता. म्हणून तो काय म्हणतो की त्याने भृगूला समजावून सांगितलं की अरे तुला जे प्राप्त असलेले हे 6 द्वार आपण आता पाहिले ते अन्न प्राण चक्षु डोळे आणि वाणी, तर हे जे आहेत हे वाणी आणि मन हे सगळे जे आहेत हे तरल अवस्थेमध्ये घेऊन जा, तेव्हा तुला ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीचा उपयोग होईल. ब्रह्म हा काही तुला असा वेगळा दाखवता येण्यासारखा पदार्थ नाही. जगामध्ये यच्चावत सर्व प्राणी जे अन्न खातात ते खरं म्हणजे ब्रह्मच आहे. जगातील सर्व प्राणी जो प्राण सांभाळतात तो प्राण म्हणजे सुद्धा ब्रह्म आहे. आपले जे नेत्र आहेत त्या नेत्रातून सुद्धा जी प्राप्ती होते ते सुद्धा ब्रह्मच आहे. आणि आपण जे श्रवण करतो, आपण जे मनन करतो आणि आपण जे चिंतन करतो त्या सर्व स्थानामध्ये हे ब्रह्मतत्वाच्या मध्ये हे येऊ शकतं. हे ब्रह्मतत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतं. पण त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं की तू तपश्चर्या कर. तपश्चर्या करण्याशिवाय तुला पर्याय नाहीये. तपश्चर्या करण्यानेच तुला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते हे शेवटी त्यांनी सांगितलं. आणि ही तपश्चर्या म्हणजे काय, तर ह्या तपश्चर्येमध्ये आपण आता पाहिलं की ही तपश्चर्या म्हणजे ती धारणा आणि आचरण ह्या दोघांचा संबंध आहे. आणि म्हणून सुयोग्य धारणा आणि सुयोग्य अशा प्रकारचं आचरण ठेवली की त्या ठिकाणी तुम्ही तरल स्थितीमध्ये जाता आणि मग तुम्हाला हे ब्रह्मतत्व प्राप्त होतं. असा ह्या पहिल्या अनुवाकाचा हा अर्थ आहे. दुसरा अनुवाक जो आहे त्या दुसऱ्या अनुवाकाला आपण प्रारंभ करू. तो श्लोक असा आहे की अन्नम ब्रह्मेति वजानत अन्नाद अन्नाद्वयेव खल्विमानी भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति अन्नम प्रयन्तभीसम विशन्तीति तद्विज्ञाय पुनरेव वरुणम पितरम उपसासारा आधीहि भगवो ब्रह्मेति तम होवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति सतपो तप्यत सतपस्तप्त्वा. अन्वय असा आहे की अन्नम ब्रह्म इति व्यजानत ही खलु अन्नात एव इमानी भूतानि जायन्ते जातानि अन्नेन जीवन्ति प्रयन्ति अन्नम अभिसंविशन्ति इति विज्ञाय पुनः पितरम वरुणम एव उपससार भगवः ब्रह्म आदिः इति तमः उवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपः ब्रह्म इति सह आत्तप्यत सह तपः तप्त्वा. आता शब्दशः अर्थ आता इथून खऱ्या अर्थाने एक एक आपण कोशामध्ये येत आहोत आणि प्रत्येक कोशामध्ये ब्रह्मतत्वाची प्राप्ती भृगु कशी निर्माण करतायत आणि पुढे त्याला जाण्याची आवश्यकता कशी पडते हे आपण पाहू. अन्न हे ब्रह्म आहे अशा प्रकारे भृगु ऋषीने जाणले. कारण की अन्नच सर्व प्राणी मात्रास निर्माण करतात. ते प्राणी उत्पन्न झाल्यावर अन्नानेच जिवंत राहतात व अंतकाळी ते अन्नातच प्रविष्ट होऊन लय पावतात. अशा प्रकारचे ज्ञानास हा भृगु अशा प्रकारच्या ज्ञानास प्राप्त करतो आणि पुन्हा एकदा तो आपला पिता वरुणाकडे जातो. कारण इतकं त्यांनी हे चिंतन केलं. जेव्हा वरुणाने सगळं सांगितलं तेव्हा हे चिंतन केलं आणि तो आपला पिता वरुणाकडे जातो व आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाची जाणीव तो आपल्या पित्यास सांगतो. परंतु हे सगळं सांगितल्यावर पिता जो आहे तो त्याच्या ह्या सर्व विधानाचं संपूर्ण समर्थन करत नाही. व वरुण म्हणजेच भृगूच्या पित्यास वरुण म्हणजेच भृगूचा पिता जो आहे तो भृगू यास असे त्याचे ऐकून म्हणतो की भगवान म्हणजे त्याचं समर्थन त्यांनी केलेलं नाहीये. हे पाहून हे भृगु ऋषीच्या लक्षात येतं आणि भृगु ऋषी असं म्हणतो की भगवान मला ब्रह्मतत्वाचं बोध तुम्ही पुन्हा एकदा करून द्या. कारण मी सांगितलेला जर ब्रह्मतत्व नसेल किंवा ते पर्याप्त नसेल तर तुम्ही मला ब्रह्मतत्वाचा बोध करून द्यावा. तेव्हा वरुण ऋषीने सांगितलं. आता हे महत्वाचं आहे
की तपानेच ब्रह्मतत्वाची प्राप्ती होण्याची तीव्र जिज्ञासा आणि इच्छा कर, कारण तप हेच ब्रह्म आहे. अशा प्रकारे पित्याची आज्ञा मिळाल्यावर पुनश्च त्याने तप केल्यावर पुढील अनुवाकामध्ये त्याचं वर्णन आहे. आता इथे काय आहे बघा, याचं व्याख्या आणि विस्तार आपण बघू. की हे आता काय सांगितलं याचा थोडासा विस्तार पाहू. की भृगु ऋषीने पित्याच्या उपदेशानुसार असा निश्चय काय केला, त्याला असं ज्ञान प्राप्त काय झालं की अन्न हे ब्रह्म आहे. कारण पिताश्रीने ब्रह्मतत्वाचं जे लक्षण सांगितलं होतं, काय लक्षण सांगितलं होतं की ज्याच्यापासून ही उत्पत्ती होते, ज्याच्यामध्ये ते जिवंत राहतात आणि ज्याच्यात विलीन होतात, हे 3 लक्षणं सांगितले होते. आणि भृगूंनी आपल्या या तपश्चर्येमध्ये हे 3 लक्षण अन्नामध्ये पाहिले होते. आणि ते सर्व लक्षण या अन्नामध्ये आढळून आल्यामुळे समस्त प्राणी हे अन्नापासून, म्हणजे अन्नाच्या परिणामभूत वीर्यापासून उत्पन्न होतात. अन्नापासून त्यांचं जीवन हे सुरक्षित राहतं, ते जिवंत राहतात आणि मृत्यू पश्चात ही अन्नस्वरूप या पृथ्वीमध्ये ते प्रविष्ट होऊन जातात. अशा प्रकारचं हा निश्चय भृगु ऋषीने हे निश्चय केला, हा निष्कर्ष त्यांनी प्राप्त केला. आणि ज्यावेळेस तो वरुणाकडे गेला आणि आपलं आकलन काय झालंय, आपण काय निश्चय केलेला आहे, आपल्याला ब्रह्मतत्वाचं ज्ञान कशा प्रकारे झालंय याचं निवेदन केलं, त्यावर पित्याने मात्र संमती दर्शक पूर्ण उत्तर दिलं नाही. तेव्हा वरुण ऋषीने काय विचार केला आहे याच्यावर ते म्हणतात की भृगूने तर केवळ ब्रह्मतत्वाचा स्थूल रूपाचाच अभ्यास केला. आता म्हणजे वरुणाच्या मनात काय चाललंय की अन्न हे ब्रह्म आहे असं खरं म्हणजे वरुणाने सांगितलंय, आणि मग हे अन्न हे ब्रह्म असं जर भृगु ऋषी म्हणाला तर त्याला ते पर्याप्त नाही, अपूर्ण आहे असं का वाटलं. तर ते वरुण काय चिंतन करतो त्याबद्दल, की वरुण म्हणतो की अन्न काय आहे, तर अन्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते पंचमहाभूतात्मक आहे, म्हणजे ते स्थूल रूप आहे. म्हणून भृगु ऋषीने केवळ स्थूल रूपाचाच अभ्यास केला आणि वास्तविक रूपापर्यंत ह्याची बुद्धी गेलीच नाही. तेव्हा याने पुढे अधिक तपस्या करणं आवश्यक आहे आणि अधिक तपस्या करूनच ब्रह्मतत्वासंबंधी त्यांनी सखोल चिंतन करण्याची आवश्यकता आहे. पण जे काही याचे आकलन झाले आहे त्या संबंधी मात्र असं म्हणता कामा नये की ह्याची बुद्धी तुच्छ आहे किंवा ह्यांनी सांगितलेलं खोटं आहे, याच्यावर अश्रद्धा मात्र दाखवणं हिताचं नाहीये. म्हणून त्यांनी मौन पाळलं. मौन पाळून काय सांगितलं की पुन्हा एकदा तपस्या कर, तप हेच ब्रह्म आहे. तेव्हा ह्या निवेदनावर म्हणजे वरुणाने मौन पाळलं आणि उत्तर न देणंच श्रेयस्कर ठरवलं. तेव्हा भृगु ऋषीच असं जाणवलं की आपल्या पित्याने आपल्या ह्या ब्रह्मतत्वाच्या आकलनासंबंधी संपूर्ण समर्थन केले नाही. आणि भृगूने म्हणून पुनश्च प्रार्थना केली की हे भगवान, जर माझे आकलन अपूर्ण असेल, ठीक नसेल, तर कृपा करून तुम्ही मला ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्रदान करा. तेव्हा वरुणाने सांगितले की तू तपाच्या द्वारेच ब्रह्मतत्वाचं आकलन करण्याचा प्रयत्न कर, कारण हे तप हे ब्रह्मतत्वाचं स्वरूप आहे. तपच ब्रह्म आहे, तपच ब्रह्मतत्वाचा बोध प्रदान करण्यास समर्थ आहे. अशा प्रकारे पित्याची आज्ञा प्राप्त करून भृगु ऋषी पुन्हा पूर्वीप्रमाणे तपोमय जीवनाच्या माध्यमातून पित्याने दिलेल्या पूर्व उपदेशानुसार ब्रह्मतत्वाचे स्वरूपाचा निश्चय करण्यासाठी पुनश्च चिंतन व तपस्या करण्यास त्यांनी प्रारंभ केला. अशा प्रकारे तप व चिंतन करून भृगूस पुढे काय मिळाले हे पुढच्या अनुवाकामध्ये आपण पाहूया. तेव्हा इथे आता थोडंसं आणखीन थोडा विस्तार करणं मला हे आवश्यक वाटतं, कारण हे पंचकोश जे आहेत याच्यावर आता थोडासा आपल्याला वेळ जरी लागला हे पूर्ण वल्ली संपायला हरकत नाही, पण एकेका कोशाबद्दल आपल्याला विस्ताराने अभ्यास करणं हे आवश्यक आहे. म्हणून भृगूने जे काही तप केलं त्या तपाचा अर्थ काय आहे, तर ते एकाग्रतेने होऊन त्यांनी चिंतन केलं. पण कोणत्या स्तरावर चिंतन केलं त्यांनी अन्न म्हणजे शरीराच्या स्तरावर चिंतन केलं. त्यांनी हे जे ज्ञान प्राप्त केलं ते स्थूल शरीराला धरून त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यापासून त्याला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान जे आहे ते ज्ञान त्याला असंच प्राप्त झालं की हे अन्नच सर्व काही आहे. आता या अन्नापासूनच प्राणी निर्माण होतात हे आपण पाहिलं की जेव्हा अन्न ग्रहण करतो मनुष्य, लहान बाळ ग्रहण करतं, पण जेव्हा तो तरुण परणी त्या अन्न ग्रहण करण्यामध्ये त्याची प्रजोत्पत्तीची क्षमता वाढते आणि त्यावेळेस ती प्रजा निर्माण होते, तर त्या अन्नामुळेच होते निर्माण.
आणि पुढे जी निर्माण झालेली प्रजा आहे ती सुद्धा पुढे अन्नामुळेच जिवंत राहते. आणि शेवटी जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा जे काही संस्कार त्याच्यावर केले जातात, म्हणजे आपल्याकडे अग्निसंस्कार केले जातात, तर अग्निसंस्कारामध्ये तो प्रत्येक महाभूत जे आहे ते त्या त्या महाभूतात जातं, म्हणजेच ते अन्नामध्ये मिळतं. कारण प्रत्येक महाभूत हेच पंचमहाभूत आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी ह्या गोष्टीचा इथे उहापोह केलेला आहे. तेव्हा ह्याचा विचार सखोल होणं खूप आवश्यक आहे. तरच आपल्याला त्याचा अर्थ कळू शकेल. तेव्हा आता हा तृतीय अनुवाक आपण पाहूया. तृतीय अनुवाकामध्ये पुढे असं म्हटलंय की आता त्याच्या पुढच्या कोशामध्ये आपण गेलो आहे की आपण अन्नमय कोशाच्या नंतरचा कोश जो आहे तो प्राणमय कोश आहे. या प्राणमय कोशावरचा हा तृतीय अनुवाक आहे. या अनुवाकामध्ये श्लोक असा आहे: प्राणो ब्रह्मेति विजानात प्राणद्वेय भूतानि जायन्ते प्राणेन जातानि जीवन्ति प्राणम प्रयन्तभीसम विशन्तीति तद्विज्ञाय पुनरेव वरुणम पितरमुपसासार अधीहि भगवो ब्रह्मेति तम होवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपो तप्यत स तपस्तप्त्वा. अन्वय असा आहे की प्राणः ब्रह्म इति व्यजानात हि खलु प्राणात एव इमानि भूतानि जायन्ते जातानि प्राणेन जीवन्ति प्रयन्ति प्राणाम अभिसंविशन्ति इति तत् विज्ञाय पुनः पितरम वरुणम एव उपससार भगवः ब्रह्म आदिहि इति हतम उवाच ब्रह्मा ब्रह्म तपसा विजिज्ञासस्व तपः ब्रह्म इति तपः अतप्यत सह तपः तप्त्वा. आता हे याचा शब्दशः अर्थ सांगून विस्तार करू की प्राण हाच ब्रह्म आहे असं त्यांनी पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा त्यांनी तपश्चर्या केली तेव्हा भृगु ऋषीचं हे ज्ञान त्याला काय प्राप्त झालं. आधी अन्न हे ब्रह्म आहे असं म्हटल्यानंतर आता प्राण हेच ब्रह्म आहे असं ज्ञान हे भृगु ऋषींना झालं. कारण काय की प्राणापासूनच हे समस्त प्राणी हे उत्पन्न होतात. प्राणी हा शब्द सुद्धा प्राणी ह्या शब्दापासूनच झालेला आहे. तेव्हा प्राणापासूनच प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यानंतर प्राणानेच ते प्राणी जिवंत राहतात. प्राण आहे तोपर्यंत जिवंत राहणार ते. आणि अंतकाळी ते प्राणातच समाविष्ट होतात. म्हणजे देहत्याग झाल्यानंतर तो जीवात्मा जो आहे तो जीवात्मा त्या प्राणाबरोबरच तो पुढचा प्रवास करत असतो. म्हणून प्राण हे त्याच्यावर अखंडपणे आहेत. त्या प्राणामुळे त्याचा जन्म आहे. प्राणामुळे तो जिवंत राहतो आणि शरीराचा देहत्याग केल्यानंतर प्राणातच तो समाविष्ट होतो. असं हे तिन्ही निकष तिथे लागल्यामुळे भृगु ऋषीला असं वाटलं की प्राण हेच ब्रह्म आहे. कारण ब्रह्माचे लक्षण सगळे प्राणात आहेत. म्हणून अशा प्रकारे या भृगु ऋषीने हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा तो आपल्या पिता वरुणाजवळ गेला आणि त्यानंतर भृगूने आपल्याला जे काही आकलन झालेलं ज्ञान आहे आणि जो निर्णय आहे तो वरुणास ऐकवला. तेव्हा वरुणाने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. वरुणाने पुन्हा एकदा मौन पाळलं आणि तेव्हा भृगु वरुणास म्हणाला की हे भगवान, मला जे काही ज्ञान प्राप्त झालं होतं ते अपर्याप्त आहे, पर्याप्त नाही आहे. म्हणून मला तू पुन्हा एकदा ब्रह्मतत्वाचा उपदेश करावा अशी प्रार्थना केल्या. वरुण ऋषी भृगूला म्हणाले की तू ब्रह्मतत्वास जाणण्यासाठी पुन्हा एकदा तप कर आणि आता तीव्र जिज्ञासा व तीव्र इच्छाशक्ती बाळगूनच तू तप करावे. कारण तप हेच ब्रह्म आहे. अर्थात तपानेच ब्रह्म प्राप्त होतं अशी आज्ञा झाल्यावर त्याने तप केले आणि त्यानंतर पुढे त्याला काय प्राप्त झाले ते पुढील अनुवाकामध्ये आहे. तेव्हा याचा थोडासा विस्तार असा आहे की भृगूने पित्याच्या उपदेशानुसार तपाद्वारे असा निश्चय जेव्हा केला की प्राणच ब्रह्म आहे आणि त्याने असं चिंतन केलं की पित्याद्वारे सांगितलेले जे ब्रह्मतत्वाचे लक्षण आहे ते या प्राणतत्वामध्ये पूर्णपणे आढळतं. म्हणून समस्त प्राणी या प्राणापासून उत्पन्न होत आहेत. अर्थात एक जीवित प्राण्यापासून त्याचा सदृश्य दुसरा प्राणी उत्पन्न होतो आणि प्रत्यक्ष असं हे प्रत्यक्ष पाहिलं जातं. आणि सर्वच प्राणी हे प्राणाच्या आधारेच जीवन जगत असतात. जर श्वासाचे येणे जाणे जर बंद झाले तर त्या ठिकाणी प्राण्याद्वारे अन्न ग्रहण न केले जाईल आणि ग्रहण केलेले अन्न समग्र शरीरात रक्ताद्वारे सुद्धा
प्राण नसेल तर ते पोचवले जाणार नाहीत आणि त्यामुळे कोणताही प्राणी प्राणाशिवाय जिवंत राहू शकणार नाही. आणि म्हणून प्राणाच्या जीवनाच्या अंत्यकाळी सुद्धा म्हणजे मृत्यूच्या पश्चात सुद्धा सर्वच जीव जे आहेत ते प्राणतत्वात प्रवेश करून प्रयाण करतात असं आपण प्रत्यक्ष पाहिले जाते. आणि म्हणून मृत शरीरात प्राण राहत नाही, त्या कारणानेच प्राणच ब्रह्म आहे असा निश्चय करून पुनश्च भृगू आपला पिता वरुणाजवळ गेले आणि पूर्वीप्रमाणे आपल्या निश्चयानुसार त्यांनी पुन्हा एकदा पित्यास आपल्या अनुभवाचं विवरण केलं. त्यावर पित्याने कोणतंही उत्तर न देता केवळ मौन पाळलं आणि पित्याने त्यावेळेस असा विचार केला की निश्चितच यावेळी मात्र भृगूने पूर्वीपेक्षा सुधारणा केलेली आहे. कारण आता सूक्ष्म पातळीवर त्याचं चिंतन झालेलं आहे. पूर्वी अन्नमय प्राण अन्नमय ब्रह्म असं म्हणताना तो स्थूल पातळीवर होता. आता तो प्राणतत्वाशी आला म्हणजे तो सूक्ष्म पातळीवर आलेला आहे. म्हणून आता त्याच्यात सुधारणा झालेली आहे की तो आता सूक्ष्म पातळीवर चिंतन आणि तपश्चर्या करतोय. तरीही अजूनही भृगु ऋषी आणखीन सूक्ष्मात सूक्ष्म आणि आणखीन तरळ स्तरावर गेल्याशिवाय ब्रह्मतत्वाचे ज्ञान होणार नाही. आणि म्हणून असा विचार करून वरुणाने पुन्हा कोणतेही उत्तर न देता मौन पाळले. आणि ज्यामध्ये अशी अपेक्षा होती की असे मौन पाळल्यानंतर भृगूच्या चिंतन शक्तीस व जिज्ञासेस अधिक बळ मिळेल. आणि या कारणानेच वरुणास असे वाटले आणि त्यांनी मौन बाळगून योग्य तेच केले. तेव्हा पिताकडून भृगूच्या या आकलनासही समर्थन मिळाले नाही. आणि म्हणून हे पाहून भृगु ऋषीने पुनश्च वरुणास प्रार्थना केली की हे भगवान, जरी तुम्ही माझे आकलन व निश्चय अयोग्य आहे असे समजाल तर आपणच कृपा करावी व मला ब्रह्मतत्वाचे समग्र ज्ञान द्यावे अशी त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा वरुणाने भृगु ऋषीस तीच गोष्ट सांगितली आणि तोच पुन्हा एकदा सिद्धांत सांगितला की तू तपाद्वारे ब्रह्मतत्वास जाणण्याचा प्रयत्न कर. कारण हे तपच ब्रह्म आहे. अर्थात तपच ब्रह्मतत्वाचे ज्ञान प्राप्त करण्याचे प्रमुख साधन आहे. अशा प्रकारे पिताजीची आज्ञा प्राप्त करून भृगु ऋषी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तपस्या करीत पिताजीच्या ह्या उपदेशावर गंभीरतेने चिंतन करू लागले. आणि पुनश्च तपस्या केल्यावर भृगूने पुढे काय केले हे पुढील अनुवाकामध्ये आपण पाहू. तेव्हा या तिसऱ्या अनुवाकामध्ये आपण हे पाहिलं की या प्राणतत्वाचं किती महत्व आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. या प्राणतत्वाच्या महत्वामुळे या सर्व प्राणी जे आहेत ते प्राणाला धारण करतात आणि म्हणून त्यांना प्राणी असं म्हणतात. अन्यथा प्राणाशिवाय ते केवळ पार्थिव राहतील. आणि म्हणून हा प्राण जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. नवजात अर्भक मूल ज्यावेळेस जन्मतं पहिल्यांदा तेव्हा ते मृत बालक आहे असं वाटायला लागतं. पण ज्यावेळेस त्याची हालचाल सुरू होते किंवा ते रडायला लागतं तेव्हा ते प्राणी या क्षेत्रात येतं आणि म्हणून त्याचा जन्म हा सार्थक झाला तर योग्य आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून प्राण्यापासूनच प्राण्यांचा जन्म होतो आणि त्यात प्राणतत्वच महत्वाचं आहे. सर्व सजीव प्राण्यापासून हे सजीव प्राण्यांना जन्म मिळतो. म्हणून सजीव हा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे. आणि प्राणी सजीव जर नसेल तर त्याचा जन्म होणारच नाही. म्हणून जीव किंवा प्राण यापासून प्राणी जन्म घेतो. त्या ठिकाणी जीवाला प्राणाशिवाय पर्याय नाहीये. जीवाचा सर्व जो प्रवास आहे तो प्राणाशिवाय होऊ शकत नाही. एका देहातून दुसऱ्या देहात जो प्रवेश होतो किंवा एका लोकातून दुसऱ्या लोकात जी यात्रा असते ती यात्रा त्या जीवात्म्याची ही प्राणतत्वामुळेच होते. प्राण म्हणजे त्याचा एक प्रकारे वाहन असल्यासारखं आहे. त्या प्राणानेच ती क्रिया घडते. संबंध क्रिया त्या जीवात्म्याशी होते त्या प्राणतत्वामुळेच होते. आपण प्राणतत्वावर एक स्वतंत्र असं ग्रंथही आपण काढलेला आहे, तो जरूर वाचावा की त्याच्यामध्ये प्राणतत्वाचं काय वैशिष्ट्य आहे की प्राणतत्व हा विद्युत आहे. त्याच्यानंतर प्राणतत्व जे आहे ते उष्मा आहे आणि प्रकाश म्हणजे संवेदना आहे. अशा 3 गोष्टीने हे प्राणतत्व बनतं. आणि या 3 गोष्टीने ह्या प्राणतत्वाची प्राप्ती जेव्हा प्राण्यास होते तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत आहेत असं आपण म्हणतो. अशा रीतीने हा तिसरा अनुवाक संपतो. त्यानंतर आता चतुर्थ अनुवाक म्हणजे मनोमय कोश. आता मनोमय कोश म्हणजे आपण आणखीन सूक्ष्म पातळीवर आलो. आपण प्राणापेक्षाही सूक्ष्म पातळीवर आलो. तेव्हा ह्या चतुर्थ अनुवाक जो मनोमय कोशावर आहे त्याचा श्लोक असा आहे की मनो ब्रह्मेती व्यजानात मनसो ह्येव खल्विमानी
भूतानि जायन्ते मनसा जातानि जीवन्ति मनः प्रत्यन्तभिः संविशन्तीति तद्विज्ञाय वरुणं पितरम् उपसासार अधिहि भगवो ब्रह्म इति तम होवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपो तप्यत स तपस्तप्त्वा. अन्वय असा आहे की मनः ब्रह्म इति व्यजानात ही खलु मानसः एव इमानि भूतानि जायन्ते जातानि मनसा जीवन्ति प्रयन्ति मनः अभिसंविशन्ति इति तत्विज्ञाय पुनः एव पितरं वरुणम् उपससार भगवः ब्रह्म आधीः इति हतम् उवाच ब्रह्म तपसा विजिज्ञासस्व तपः ब्रह्म इति सह तपः अतप्यत स तपः तप्त्वा. शब्दशार्थ. आता इथे आता आणखीन तरल पातळीवर हे भृगु ऋषी आल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अन्न ब्रह्म आहे असं सांगितलं आणि नंतर प्राण ब्रह्म सांगितलं. आता मन ब्रह्म आहे हे त्यांना असं अशा प्रकारचं ज्ञान झालं. म्हणजे ह्या ठिकाणी ते प्रत्येक वेळी सखोल स्तरामध्ये जात आहेत. ज्यावेळेस ते पहिल्यांदा बसले त्यावेळेस ते फक्त त्यांचं जे चिंतन होतं ते केवळ स्थूल देहावर होतं. दुसऱ्यांदा त्यांचं चिंतन हे त्याच्यापेक्षा सूक्ष्म झालं, हे प्राणस्तरावर गेलं त्यांचं चिंतन. त्याच्याही पलीकडे आता ते मनाच्या स्तरावर गेलं. मन म्हणजे काय, इथे त्यांचं चिंतन अभ्यास आणि त्यांचं पूर्ण त्याच्यावरचं निष्कर्ष हे त्यांना प्राप्त झालं आणि त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं की मनच हे सर्वात महत्व आहे. म्हणून त्यांनी हा निष्कर्ष काढला की मन हे ब्रह्म आहे. अशा प्रकारे हे निश्चित समजलं पाहिजे. कारण की सत्यदृष्टीने पाहिल्यास मनानेच हे सर्व प्राणी उत्पन्न होतात. आता हे तिन्ही निकष जसे अन्नाला आणि प्राणाला लागले तसे मनालाही होतात. मनानेच हे सर्व प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर मनाच्या साह्यानेच जगतात आणि ह्या लोकांपासून जेव्हा प्रयाण करते झाले त्यावेळी अंतकाळी ते मनाबरोबरच मनामध्ये सर्वतोपरी प्रविष्ट होतात. अशा प्रकारे ह्या ब्रह्मतत्वास जाणून त्यानंतर ते आपल्या पिता वरुणाजवळ आले आणि त्यांनी आपले हे नवीन निष्कर्ष, नवीन आलेलं ज्ञान आणि अनुभव हे व्यक्त केलं. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वरुणाचं मौन झालं आणि ते पाहून भृगु म्हणाले की हे भगवान मला ब्रह्मतत्वाचा उपदेश करा. आणि प्रार्थना केल्यानंतर वरुण ऋषीने भृगूस सांगितले की ब्रह्मतत्वास केवळ तपानेच प्राप्त होऊ शकते. तत्वतः जाणण्याकरता तपच महत्वाचं आहे. म्हणून तपच हे ब्रह्म आहे. अशा प्रकारे पित्याची आज्ञा मिळाल्यावर भृगूने पुढे तप केले आणि त्या तपानंतर पुढे काय झाले हे पुढील अनुवाकामध्ये आपण पाहूया. यावेळेस भृगूने पित्याच्या उपदेशानुसार, आता विस्तार थोडा करू आपण, त्या उपदेशानुसार असा निश्चय केला की मन हेच ब्रह्म आहे. कारण त्याचे असे चिंतन केले की पिताश्रीने दाखविलेल्या ब्रह्मतत्वाच्या लक्षणाचे जे निकष होते ते निकष या मनतत्व अत्यंत सूक्ष्म असं तत्व आहे. त्या मनतत्वामध्ये सर्वतोपरी आढळतात. मनापासूनच सर्व प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर स्त्री व पुरुषांच्या मानसिक स्तरावरच प्रेमपूर्ण संबंध उद्भवतात आणि त्यानंतरच गर्भस्थापन होतो. त्या कारणानेच प्राणी हा जीव म्हणजे बीजरूपाने मातेच्या गर्भात येऊन जन्म घेतो आणि त्यानंतर मनाद्वारेच पुढे इंद्रियाच्या क्रियेने तो जीवन उपयोगी वस्तूंचा उपभोग करून ते जिवंत राहतात. म्हणजे मन हे किती महत्वाचे आहे. मनामुळे इंद्रियांमध्ये सगळी हालचाल आहे आणि इंद्रियाच्या माध्यमातून मग स्थूल देहावर त्याचा परिणाम आहे. म्हणजे मन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मनानेच ही सर्व निर्मिती होते. मनाच्याच आश्रयाने हे सर्व जगत असतात आणि शेवटी त्याचा देहत्याग केल्यानंतर ते मनाबरोबरच ते पुढे विलीन होतात. त्यामुळे मृत्यूनंतर सुद्धा ते मनात प्रवेश करतात. कारण मृत्यूनंतर प्राण व इंद्रिय हे शरीराचा त्याग करतात आणि मनाला बरोबर घेऊन ते पुढच्या प्रवासाला निघतात. अशा सर्व कार्याची शृंखलेनुसार असे हे निश्चित होतं की मन हेच ब्रह्म आहे. तेव्हा या सर्व कारणाने भृगु असा निश्चय करून पूर्वीप्रमाणे आपला पिता वरुणाकडे जाऊन आपला निश्चय व आपल्या चिंतनातून प्राप्त झालेला हा जो निष्कर्ष आहे तो पित्यास ऐकवतात. यावेळेस देखील पित्याकडून पुन्हा एकदा मौन प्राप्त होतं. मौनच ते दाखवतात आणि मौन बाळगून ते त्याचं कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत. यावेळेस पित्याने सुद्धा, वरुणाने सुद्धा आता विचार केला की आता हा जो आपला पुत्र भृगु हे पूर्वीच्या सर्व चिंतनापेक्षा आताचे हे चिंतन सखोल आहे. आता एवढं त्याला वाटायला लागलं
वरुणाला की आता यांचं जे चिंतन आहे हे पहिल्यासारखं स्थूल न राहिलं तर हे सूक्ष्म आणि नुसतं सूक्ष्म नाही तर सखोल आहे. तथापि अजूनही त्यास तपस्या करण्याची आवश्यकता आहे. त्याच कारणाने कोणतेही उत्तर न देता वरुणाने आपली भूमिका योग्यच आहे असे ठरविले आणि पित्याचे आपल्या निष्कर्षावरील मौन पाहून भृगूने पुनश्च पूर्वीप्रमाणे प्रार्थना केली की हे भगवान, जर माझे चिंतन अपूर्ण असेल तर कृपा करून तुम्हीच मला ब्रह्मतत्वाचे संपूर्ण ज्ञान प्रदान करावे. आणि त्यानंतर वरुणाने पुन्हा तेच ते उत्तर दिलं की तू तपाद्वारेच ब्रह्मतत्वास जाणून घे व ते तप प्राप्त करण्याची तीव्र इच्छा ठेव. अर्थात तपस्या करत असताना मी केलेल्या उपदेशाचा तू पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन कर आणि हे तपरूप साधन हेच ब्रह्म आहे. ब्रह्मतत्वात जाणण्यासाठी या तपसाधनेच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साधन नाही. अशा प्रकारची ही पित्याची आज्ञा प्राप्त करून भृगूने पुन्हा पूर्वीप्रमाणे संयमपूर्वक राहून पित्याच्या उपदेशाचे गंभीर चिंतन केले आणि विचार केल्यानंतर त्यांनी केलेल्या ह्या संबंधीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढील अनुवाकामध्ये प्राप्त आहेत. तेव्हा इथे ह्या चतुर्थ अनुवाकामध्ये जे सांगितलं आहे की हे तप जे आहे हे आता आणखीन सखोल असं झालेलं आहे की आधीचा जो निष्कर्ष होता की प्राण हे ब्रह्म आहे हे झालं. त्याच्यानंतर पुन्हा त्याही पेक्षा हे सूक्ष्म अशा पातळीवर ही तपश्चर्या करायला सांगितली की तिथे मन हा विषय आहे. आता मन हा जो आहे ना आता फार फार सूक्ष्म अति सूक्ष्म असा आहे. पाश्चात्य देशामध्ये जे मनाबद्दलची जी संकल्पना आहे ती केवळ त्यांनी ती मेंदू मधलीच एक स्थान आहे असं त्यांनी मानलेलं आहे. मन म्हणजे मेंदूच आहे असा सिद्धांत पाश्चात्य देशातले लोक समजतात. आणि म्हणून मानसिक विकार झाल्यानंतर त्यांची जी ट्रीटमेंट आहे ही सगळी ही त्या मेंदूलाच दिल्या जाते. आणि म्हणून ते जो काय तो जो ग्राफ त्यांचा जो काढतो त्या यंत्राने ते EEG नावाचं जो यंत्र आहे त्या EEG मध्ये जो ग्राफ काढला जातो तो मेंदूच्या ऍक्शनचा त्याची त्या लहरी ज्या आहेत त्या लहरीचा ते अभ्यास करून याची मनाची स्थिती काढतात. पण खरं सांगायचं म्हणजे मन जे आहे हे पंचमहाभूताच्या पलीकडे आहे. मेंदू हा पंचमहाभूतातला भाग आहे. त्यामुळे मनाचा जो अभ्यास जर करायचा झाला तर तो आणखीन म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं आपण म्हणतो त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. पण अगदी EEG पेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजची त्याला उपमा देता येईल की ते यंत्र जर वापरलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या मनाचे जे काही सूक्ष्म जे काही कंपन असतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. पण अजूनही मेडिकल सायन्समध्ये त्याच्यावर फारसा विचार झालेला नाहीये. तेव्हा मन जे आहे आता आपल्याला तसं सांगायचं झालं तर मन जे आहे हे त्रिगुणात्मक आहे. म्हणजे जसं स्थूल शरीर हे पंचमहाभूतात्मक आहे तसं हे मन कशाने बनलेलं आहे कशा कोणत्या कोणत्या घटनेने बनलंय. जसं आपण प्राणावरही म्हणालो की प्राण कशापासून बनला आहे तर प्राण हा विद्युत प्रकाश आणि उष्मा म्हणजे प्रकाश म्हणजे संवेदना की अशा प्रकारच्या 3 गोष्टींनी हा प्राण बनलेला आहे. शरीर कशाने बनलेलं आहे तर पंचमहाभूताने बनलेलं आहे. आता मन कशापासून बनलंय तर सत्वगुण रजोगुण तमोगुण असं. आणि हे 3 गुण जे आहेत ते विद्युत चुंबकीय लहरी आहेत. तर त्याच्याने त्या त्रिगुणाचा अभ्यास करता येतो. म्हणजे अगदी तुम्हाला जर त्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग जर करायचं झालं तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्या माध्यमातून तुम्हाला मनाचा अभ्यास करता येईल. त्यामुळे आपण असं पुष्कळ ह्याच्यावर प्रयोग करता येतो की एखाद्या वनस्पती असेल किंवा प्राणी असतील तर यांच्यामध्ये ज्या काही विचार त्यांचे असतात मग ते सत्वगुण प्रधान असतील तमोगुण प्रधान असतील त्या किंवा उत्तेजना असेल ती सगळी त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये काढू शकतो. आणि मग अशा या तरल स्थितीमध्ये तो जातो आणि त्याला असं लक्षात येतं की हे मन म्हणजेच ब्रह्म आहे कारण ह्याच्यावरच पूर्ण सगळं अवलंबून आहे असा तो निष्कर्ष काढतो. आणि मनामुळेच माणसाला जगण्याची उमेद असते आणि मनातल्या प्रसन्नतेवरच तो संबंध त्याचं हे जीवन तो जगत असतो. असं हे हे मन म्हणजेच खरं सांगायचं म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी आहेत आणि ते त्रिगुणात्मक आहेत. हा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. अशा रीतीने
या मनाच्या कोशाचा आपण विचार केला. आता पाचवा अनुवाक आहे आणि तो पाचवा अनुवाक हा विज्ञानमय कोशाचा आहे. तर तो आपण किती वाजले? 11:50 होईल. तेव्हा ह्याच्यावर विज्ञानमय कोशावर पंचम अनुवाक आहे, तो आपण पाहूया. विज्ञानम ब्रह्मेति व्यजानात विज्ञानाद्वेय खल्विमानी भूतानि जायन्ते विज्ञानेन जातानि जीवन्ति विज्ञानम पर्यंतं हि सविशन्तीति तद्विज्ञाय पुनरेव वरुणं पितरमुसासार अधीहि भगवो ब्रह्मेति तम होवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपो तप्यत स तपस्तप्त्वा. अन्वय विज्ञानम ब्रह्म इति विजानात हि विज्ञान एव इमानि भूतानि जायन्ते जातानि विज्ञानेन जीवन्ति प्रयन्ति विज्ञानम अभिसंविशन्ति इति तद्विज्ञाय पुनः एव पितरं वरुणम उपससार भगवः ब्रह्म अधीहि इति तम उवाच ब्रह्म तपसा विजिज्ञासस्व तपः ब्रह्म इतिहि सह तपः अतप्यत सह तपः ताप्त्वा. विज्ञान हे ब्रह्म आहे असं जाणून भृगु ऋषीने त्या विधानाचं हे अत्यंत समर्थन केलं. कारण सत्यच आहे की विज्ञानाचेच हे समस्त प्राणी, विज्ञानानेच हे समस्त प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर विज्ञानाच्याच आश्रयाने ते जिवंत राहतात आणि शेवटी इहलोकाच्या त्यागानंतर ते विज्ञानातच प्रवेश करतात, असं त्यांनी त्याच्या तपासच्या माध्यमातून त्याने हे पाहिलं. आणि म्हणून तो विज्ञान हे ब्रह्म आहे असं म्हणाला. आणि अशा प्रकारे या ब्रह्मतत्वात जाणल्यावर भृगु पुन्हा एकदा वरुणाकडे जाऊन निवेदन करतात की भगवान, मी तपश्चर्या केली आणि मी असा निष्कर्ष केला की विज्ञान हेच ब्रह्म आहे असे मी जाणले. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे वरुणाने पुन्हा एकदा मौन बाळगले आणि त्या मताचं समर्थन केलं नाही. हे पाहून पुन्हा एकदा भृगु आपल्या पित्यास म्हणाला की भगवान, तुम्ही मला ब्रह्मतत्वाचा उपदेश करा. त्यावर पुनश्च वरुणाने उपदेश केला की तू ब्रह्मतत्वास तत्वाने जाणून घे आणि तू तीव्र जिज्ञासा व इच्छा ठेवून तपाद्वारेच जाणून घे. तपच ब्रह्म आहे. अशा प्रकारे पित्याची आज्ञा प्राप्त झाल्यावर भृगूने पुन्हा एकदा तप केले आणि ह्या घोर तपश्चर्यानंतर त्याला जे प्राप्त झाले ते पुढील अनुवाकामध्ये आहे. याचा थोडासा विस्तार असा आहे. यावेळेस भृगूने पित्याच्या उपदेशानुसार तप केले व तपाद्वारे प्राप्त झालेले निष्कर्षाप्रमाणे त्याने निश्चय केला की विज्ञान स्वरूप चेतन जीवात्माच ब्रह्म आहे. आता या ठिकाणी विज्ञान स्वरूप जे आहे ना, विज्ञानमय कोश, या ठिकाणी आपण पाहिलं बुद्धितत्व आणि जीवतत्व, त्या ठिकाणी जीवात्म्याचा संबंध आहे. आपण मागच्या वेळेस पंचकोशाचा अभ्यास करताना हे पाहिलं की या ठिकाणी जीवात्मा आहे. आणि जेव्हा जीवात्मा असं म्हटलं की त्या ठिकाणी चैतन्य येतं. कारण जीवात्म्यालाच भगवद्गीतेमध्ये म्हणजे परा आणि अपरा अशा दोन प्रकारच्या प्रकृती सांगितल्यात. त्याच्यामध्ये परा प्रकृती जी आहे तो जीवात्मा आहे, म्हणजे ती चैतन्यमय प्रकृती आहे. म्हणजे ते चैतन्यही आहे आणि जडतत्वही आहे, असं दोन्ही त्या ठिकाणी एकत्र आहे. पण त्या मनतत्वापेक्षा ते अत्यंत सूक्ष्म आहे. कारण आता इथे चैतन्याचा स्पर्श झाला आणि ब्रह्मतत्व म्हणजे चैतन्य आहे. म्हणून इथे भृगूने जे चिंतन केलं ते पिताश्रीने जे ब्रह्मतत्वाचे लक्षण आहेत ते सर्व लक्षणे येते त्यांनी पूर्णतः पाहिले आणि त्या निष्कर्षापर्यंत तो प्राप्त झाला. आणि तो हे समस्त प्राणी हे जीवात्म्यापासूनच उत्पन्न होतात. कारण जीवात्मा म्हणजेच विज्ञान. विज्ञान या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. विशिष्ट ज्ञान आहे, सर्वत्र सर्वव्याप्त जे तत्व आहे त्यालाही विज्ञान असं म्हटलेलं आहे. बीजापासून जो वृक्ष निर्माण होतो त्या वृक्षाला बीजासहित अध्ययन करणं म्हणजेही विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे अनुभव सिद्ध असलेलं जे ज्ञान आहे त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. तेव्हा ते विज्ञान जे आहे त्याचा संबंध हा जीवात्म्याशी आहे. त्यामुळे सजीव चेतन प्राणी जे आहेत ते जीवात्मा जे आहेत त्याच्यापासूनच ही प्राण्याची उत्पन्न होते. आणि शेवटी आपण हे प्राणी उत्पन्न झाल्यानंतर या विज्ञानमय स्वरूप असलेल्या जीवात्म्यावरच ते जिवंत राहतात, जीवन जगत असतात. आणि जेव्हा जीवात्म्याला त्या देहाचा त्याग करायचा आहे तेव्हा त्या जीवात्म्यामध्येच ते विलीन होतात. तर हे मन, इंद्रिय, प्राण इत्यादी कोणीही हे जीव अवस्थेशिवाय राहू शकत नाही. म्हणून जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत कार्य चालू राहील. जेव्हा जीव निघून गेला तेव्हा कार्य होऊ शकणार नाही. म्हणून मृत्यूनंतर मन इत्यादी सर्व जीवात्म्यामध्ये प्रवेश करतात
आणि जीवाच्या देहाच्या त्यागानंतर मृत शरीरात हे सर्व सूक्ष्म तत्वाचे अस्तित्व त्या शरीरात राहत नाही. या कारणानच विज्ञान स्वरूप जीवात्माच हा ब्रह्म आहे असा निश्चय करून भृगु ऋषीने पूर्वीप्रमाणेच आपला पिता वरुण यांच्या जवळ आला आणि येऊन आपल्याला प्राप्त झालेलं जे निश्चित रूपाचं जे ज्ञान आणि अनुभवाने सिद्ध झालेलं जे ज्ञान आहे त्याचं निवेदन त्यांनी आपल्या पित्यासमोर केले. आणि यावेळेस देखील पित्याने कोणतेही उत्तर न देता मौन बाळगले व नंतर पित्याने असे चिंतन केले की यावेळेस भृगु बऱ्यापैकी ब्रह्मतत्वाच्या निकट आलेला आहे. आता भृगूचे चिंतन सूक्ष्म स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारच्या जडतत्वापासून आणखीन सूक्ष्म दिशेला आणखीन ऊर्ध्व दिशेला गेलेले आहे. आता जडाचा त्याग करून चेतन जीवात्म्यापर्यंत भृगू हा पोहोचला आहे. परंतु अजूनही ब्रह्मतत्वाचे खऱ्या अर्थाने त्याला ज्ञान झालेले नाही. कारण ब्रह्मतत्वाचं स्वरूप ह्याही पेक्षा विलक्षण आहे. ब्रह्मतत्व तर नित्य आनंद स्वरूप एकमेव अद्वितीय परमात्म स्वरूप आहे. ते प्राप्त करण्यासाठी भृगूला अजून तपस्या करणे क्रमप्राप्त आहे. तेव्हा आता तरी त्यास कोणतेही उत्तर न देता आपण मौन बाळगणे हेच ठीक आहे अशा प्रकारचा वरुणाने विचार केला. आणि पुन्हा पुन्हा पिताश्रीकडून कोणतेच उत्तर न मिळाल्यामुळे देखील भृगू मात्र निराश झाला नाही. त्याने पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा पिताश्रींना प्रार्थना केली की भगवान, जर माझे चिंतन व आकलन योग्य अयोग्य जर असेल तर कृपा करून आपण मला ब्रह्मतत्वाचं रहस्य दाखवावं. तेव्हा वरुणाने पुनश्च निश्चय करून असे उत्तर दिले की तू तपाच्या द्वारे ब्रह्मतत्वाशी जाणण्याची तीव्र इच्छा ठेव. अर्थात तू तपस्यापूर्वक माझ्या उपदेशानुसार चिंतन व तपस्या कर. कारण तपच ब्रह्म आहे. अशा प्रकारे पिताजीची आज्ञा प्राप्त करून भृगु ऋषीने पुन्हा पूर्ववत संयमपूर्वक राहून पित्याच्या या उपदेशावर अत्यंत गंभीर आणि सूक्ष्म असं चिंतन करण्यास प्रारंभ केलं आणि पुन्हा एकदा तपस्या प्रारंभ केली. अशी तपस्या ही गंभीर चिंतन केल्यावर भृगूने पुढे काय प्राप्त केले या संबंधी आपण पुढील अनुवाकामध्ये पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.